सर्वमंगल मांगल्ये शिवसमर्थे राधिके शरणं त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। पापनाशी इंद्रायणी रामवरदायिनी रेणुका माता इंगळाई देवी भगवती देवी आदिशक्ती मातंगी देवी अन्नपूर्णा देवी महालक्ष्मी दुर्गा काली अशा अनेक रूपात आई तुळजाभवानीला ओळखले जाते। श्री क्षेत्र तुळजापूरची श्री तुळजाभवानी माता म्हणजेच करुणेची व शक्तीच्या देवतेचे मुख्य अधिष्ठान आहे। श्री तुळजाभवानी मातेचे उपासना व कित्येक प्रथा या प्राचीन काळापासून चालत आलेल्या परंपरा आहेत। यावरून श्री क्षेत्र तुळजाभवानी माता मंदिर किती शक्तिमान आहे हे सिद्ध होते। साडेतीन शक्तिपीठापैकी एक प्रमुख शक्तिपीठ म्हणजे श्री क्षेत्र तुळजापूर येथील कुलस्वामिनी आई तुळजाभवानी। मंदिरात प्रवेश करण्यासाठी राजे शहाजी व राजमाता जिजाऊ असे सुंदर महाकाय दोन मुख्य प्रवेशद्वार आहेत। आत प्रवेश करतात प्राचीन असा कल्लोळ तीर्थ व गोमुखी तीर्थ आपल्या नजरेत पडतो। मकावती कुंड, नागझरी कुंड, पापनाशी कुंड, मातंगसुराचे कुंड, अंधार कुंड, चंद्रकुंड, सूर्यकुंड अशा कुंडाची जणू रासच आहे। या प्रत्येक कुंडाला काही ना काही धार्मिक आणि पवित्र भावना आहेत। या कुंडाची भाविकांना जास्ती माहिती नसल्याने या कुंडाचे स्थान नावालाच आहे। श्री क्षेत्र तुळजाभवानी मंदिरास देवाऱ्यातील आई भवानीची मूर्ती ही नेपाळ येथील असलेल्या गंडकी पाषाणातील आहे। मूर्ती नेमकी कधी व कोणी घडवली आणली हे अजून निश्चित सांगता येत नाही। ही मूर्ती सशस्त्र धारण केलेली, सवस्त्र धारण केलेली व सोअलंकार सहित शिवशक्तीच्या स्वरूपात स्वयंभू प्रकट झालेली आहे। आईच्या डोक्यावरती मुकुट तर वरच्या उजव्या बाजूस चंद्र तर डाव्या बाजूस सूर्य आहे। कपाळी त्रिपुंड गंध व मस्तकी शिवपिंड आहे, म्हणूनच ती पार्वतीचा अवतार देखील आहे। अष्टभुजा असलेल्या आईच्या हातात चक्र, त्रिशूळ, बिछवा, धनुष्यबाण, शंख, पानपात्र व एका हातात महिषासुराची शेंडी पकडलेली आहे। आईचा उजवा पाय महिषाच्या पाठीवरती तर डावा पाय जमिनीवरती आहे। आईच्या पाठीवरती बाणाचा भाताही आहे। आईच्या उजव्या बाजूस देवीचे वाहन सिंह आहे, तर त्याच्या खाली मार्केटे ऋषी हात जोडून पुराण सांगत आहेत। तसेच देवीच्या डाव्या बाजूस खालती कर्दन ऋषीची पत्नी अनुभूती हिच्या सौराष्ट्रात आईने अवतार घेतला। ती अनुभूती आईला उलटी तपस्या करून हाक मारत आहे। आईच्या हातात बांगड्या व कळे आहेत, तर पायात पैजण व जोडे आहेत। गळ्यात मंगळसूत्र व चंद्रहार आहेत, तसेच बाजूबंद कमरेत कंबरपट्टा आहे। दोन्ही पायात म्हैसाचे अर्धे मुंडके आहे। अशा या मूळ मूर्तीचे दर्शन देवी भक्तास फक्त देवीच्या दैनंदिन 2 वेळच्या अभिषेक पूजेच्या वेळेस पाहायला मिळते। इतर वेळी देवीचे वस्त्र व अलंकारयुक्त दर्शन होते। या अलंकारात पाचू, रत्नजडित डोळे, मोहनमाळ, त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक सोहळ्याच्या पूर्वी सुमारे 3 किलो वजनाची 101 मोहरा असलेली माळ अर्पण केली होती। या माळेच्या असलेल्या मोहरावर एका बाजूला राजा छत्रपती तर दुसऱ्या बाजूला जय तुळजाभवानी असा उल्लेख आहे। श्री क्षेत्र तुळजाभवानी मातेच्या मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते। जगदंबेचा प्रत्येक पौर्णिमेला मंगळवारी व पौर्णिमेच्या आदल्या दिवशी आणि नंतरच्या दिवशी छबिला निघतो।
मात्र होळीच्या हुताशनी पौर्णिमेला अशुभ समजले जाते, म्हणून या हुताशनी पौर्णिमेला छबिना काढला जात नाही. त्याचप्रमाणे भेंडोळा उत्सव साजरा केला जातो. सीमा उल्लंघन व रंगपंचमी उत्सव देखील साजरा केला जातो. आई तुळजाभवानीचा नवरात्र उत्सव हा महत्त्वाचा सण आहे. शिवाय पौष महिन्यात शाकंभरी उत्सव असतो. मूर्तिशास्त्रात गाभाऱ्यात असणाऱ्या मूर्तीचे मुख्य 2 प्रकार असतात. एक चल स्वरूपाची आणि दुसरी अचल स्वरूपाची. ज्या मूर्तीची एकदा देव्हाऱ्यात प्राणप्रतिष्ठा केल्यावर ती मूर्ती हलवली जात नाही, ती मूर्ती अचल स्वरूपाची असते. मात्र आई तुळजाभवानीची मुख्य मूर्ती चल स्वरूपाची आहे, म्हणजेच ती देव्हाऱ्यातून हलवली जाते. आई तुळजाभवानीची मूर्ती वर्षातून 3 वेळा भाद्रपद व अष्टमीला हलवली जाते. आईला मुख्य शेषानावरून शेषघरात निद्रास्त करण्यात येते. त्यानंतर आश्विन शुद्ध प्रतिपदेस पहाटे मुख्य आसनावर आरूढ करतात व त्याच दिवशी दुपारी 12 वाजता नवरात्र सुरू होते. नवरात्रात दुर्गाष्टमीला पूर्णाहुती करण्यात येते. त्यानंतर महानवमीस बकऱ्याचा बळी दिला जातो. त्यानंतर नवमीच्या रात्री अहिल्यानगर येथून आईच्या मनाचा पलंग पालखी येते आणि त्याच पालखीतून आईची मिरवणूक काढण्यात येते. त्यानंतर आईची मूर्ती भिंगार येथून आलेल्या मानाच्या पलंगावर निर्दस्त केली जाते. आश्विनी म्हणजेच कोजागरी पौर्णिमेच्या पहाटेपर्यंत आईची मूर्ती निर्दिष्ट असते. ही 3 वेळाची आई तुळजाभवानीची निद्रा ही विश्रांती मानली जाते. याशिवाय नवरात्रीपूर्वी येणारी निद्रा ही घोर निद्रा मानली जाते. आई तुळजाभवानीच्या निर्दिष्ट कालावधीत जोगवा मागितला जात नाही व पोत देखील प्रज्वलित केली जात नाही. अशा ह्या आई जगदंबेच्या माहितीचा गोंधळ जेवढा मांडावा तेवढा कमीच आहे. आई राधे उदे उदे.